इसके बाप की ताकत नहीं है कि मराठी बोल के दिखा दे। तुम्हारी माँ ने तुमको दूध पिलाया है ना, पवन सिंह से तुम बुलवा के दिखाओ मराठी। मैं पूछना चाहता हूँ कि राज ठाकरे के बाप का मुफ्त का खाना खाने जाते हैं? अपनी माँ का दूध पीकर तो आ जाओ उत्तर प्रदेश में, नंगा करके वापस महाराष्ट्र भेज देंगे। काही दिवसांपासून यूपी आणि बिहारमध्ये बसून काही भय्ये लोक जे तिकडे बसून इकडे महाराष्ट्रावर बोलतायत, मराठी माणसांवर बोलतायत, त्या सगळ्या संदर्भात मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवणार आहे। आजचा आपला भाग असा असणार आहे, लाव रे तो व्हिडिओ आणि मग खोल रे त्याची मार। असाच आपला भाग असणार आजचा। पूर्ण आजचा व्हिडिओ एन्जॉय करा। तुम्ही जर का कानामध्ये हेडफोन घातले असेल हेडफोन घाला, कारण आज मी सगळ्यांची आहे। मित्रांनो, भरपूर दिवसापासून मी बघतोय हे फेसबुक इंस्टाग्राम इथून सगळीकडे स्क्रोल करतोय ना, तर हे राजसाहेबांवर, मनसेवर किंवा मराठी माणसावर टार्गेट करतायत आणि त्यांना काही बोलतायत। म्हणजे ते मुळात गोष्ट समजूनच घेत नाहीत। पण एक छोटी कानखाली काय मारली तर त्याचा एवढा मोठा, जसं राजसाहेबांनी मीरा भाईंदरच्या त्या सभेमध्ये सांगितलं, एवढा मोठा तो विषय करून टाकला। आता हे काय काय व्हिडिओमध्ये बोललेत, हे सगळे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यावर मी त्यांना उत्तर देणार आहे। पण मला तुम्हाला हेच सांगायचं, हे जे सगळं षडयंत्र चालू आहे ना, हे का आत्ताच चालू आहे याचा मला तुम्ही विचार नीट करावा असं मला वाटतं। त्याच्यावर मी शेवटी बोलेलच, पण आता घेऊयात पहिला व्हिडिओ। इसके बाप की ताकत नहीं है कि मराठी बोल के दिखा दे। नहीं बोल के दिखा सकता है किसी टोपी वाले से। हा चोर बाजारामधला भडवा म्हातारा ह्याच्या आयला ह्याचा उठत नाही आणि बोलतो किती। म्हणजे काय काय बोलतोय हा, की जर का तुमच्या बापात दम असेल ना तर इथे येऊन आमच्या टोपीवाल्यांकडून मराठी बोलून दाखव। मी त्या दिवशी मध्ये एका व्हिडिओ सांगितलं की आमचा विरोध हा या टोपीवाल्यांबद्दल नाही आहे किंवा या भैया लोकांबद्दल नाही, आमचा विरोध आहे मराठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जो खराब करेल त्याच्या विरोधात, जो मराठीवर बोलेल, जो मराठी माणसाची गळचेपी करेल त्याच्या विरोधात विरोध आहे। पण हा भडवा बोलला ना तर आता ह्याची मारायची। आता ह्याला फटके देऊन पण उत्तर देऊ शकतो, पण तोंडाचा जवाब तोंडाने। म्हणूनच म्हटलं हा व्हिडिओ आता त्याला उत्तर द्यावं। एक तर बाबा रे आम्ही काय गुंडे नाही आहेत की बाबा रे कोणालाही पकडलं आणि धरलं आणि बोललं की मराठी बोल, हे असं आम्ही करत नाही। आणि तुझ्या इथे येऊन मराठी बोलायचं हा तर पहिला तर भाजपचा नाही आहे, हा तर पहिला मनसेचा नाही, हा शिवसेनेचा, हा आहे MIMचा। मी कशावरून हे बोलतोय हा व्हिडिओ बघा। सुनने में आ रहा है कि उद्धव ठाकरे, राज ठाकरे ये दोनों मिल जाएंगे, तो मेरे को नहीं लगता है कि उद्धव ठाकरे को भी एक सीट आएगी। फिर हम लोग MIM की साइड रहेंगे। हे सगळे भडवे तिकडे चोर बाजारमधले तिकडे दुकानं टाकून बसलेत आणि आपणही जातो तिकडे। हे मुसलमान जे आहेत ना चोर बाजारमधले काही जण, हे भडवे पाकिस्तानी आणि तिकडे बांगलादेशवरून आलेले MIMचे कार्यकर्ते सगळे, ह्यांना ना भाजपची पडले ना कसली पडली, हे ह्यांना आहे ना आता हे जे हिंदी आणि मराठीचा वाद चालू आहे ना ह्याच्यामध्ये हात धुवून घ्यायचे। त्याच्यामुळे या म्हाताऱ्यांचे उठायला लागलेत। ह्याच्या हा काय सांगतोय की इथे येऊन आमच्याकडून मराठी बोलून दाखवा। आम्ही जर का ठरवलं ना तर साला तुला इकडून पाकिस्तानाला पाठवू। मला असं वाटतं ह्याच्या विरोधामध्ये ना ह्या भाजपनी पण आणि मनसेनी पण आणि या शिवसेना सगळ्या सरकारमधले आणि विरोधातले ह्या सगळ्यांनी ह्या भडव्याला विचारलं पाहिजे, बाबा रे तू कोण आहेस। ह्याचा जो ॲटिट्यूड आहे, ह्याचा ॲटिट्यूड असा या म्हाताऱ्याचा की बाबा रे हिथं आमचीच चालते, हिथं असं कोणाची चालत नाही। हा महाराष्ट्र आहे, मग तो मुंब्रा असू दे नाही तर भिवंडी असू दे, तिकडे फक्त आणि फक्त मराठीत चालणार। तुम्हाला काय उपटायची ते उपटा। आणि ह्याच मुंब्रा आणि भिवंडीमध्ये आमचे बरेच बांधव आहेत जे मुस्लिम आहेत, पण तरी पण आमच्या भाषेचा आमचा आदर करतात, त्यांना आम्ही मराठीच मानतो। बरं, आता एक पुढचा व्हिडिओ आहे बघा। तुम्हारी माँ ने तुमको दूध पिलाया है ना, पवन सिंह से तुम बुलवा के दिखाओ मराठी। तुम्हारी औकात न जाएगी मराठी बुलवाने में लोगों को। ही बोलते जर का राज ठाकरेंनी त्याच्या आईचं दूध पिलं असेल तर पवन सिंग कडून मराठी बोलून दाखव। हा पवन सिंग झवन सिंग कोण आहे वडवा, आणि याची काय अवकात आहे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये यायची। पवन सिंग आणि ते निरुवा हे भाजपचे कुत्री आहेत। हे आता इलेक्शन आले ना तिकडे बिहारमध्ये म्हणून असे स्टेटमेंट करतायत। त्यांना असं वाटतं आम्ही या स्टेटमेंटने अजून मोठे होऊ, आम्ही ऑलरेडी कलाकार म्हणून यांच्या मनात आहोत, पण आता आम्ही राजकारणी म्हणून चांगलं यांच्या मनात राहायचं असेल तर या मराठींच्या विरोधात बोललं पाहिजे। म्हणून हा झवन सिंग जो आहे ना तो बोलतोय। ह्या झवन सिंगला आणि तो निरुवा तो जो आहे ना त्याला एकच सांगेल, तुमच्यात जर का दम असेल ना तुम्ही तिकडे यूपी आणि बिहारमध्ये नामर्दासारखे बसू नका, इथे येऊन बोलून दाखवा की आम्ही महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठी बोलणार नाही। का उपटाची उपट, मग तुमची उपटतो आम्ही जी काय उपटायची ती। त्यात अजून एक भडवा असाच बोललाय। काय बोललाय बघा। राज ठाकरे आ जाओ उत्तर प्रदेश में, जितनी भाषा की गर्मी सारी गर्मी उतार करके वापस भेज दूंगा। अपनी माँ का दूध पीकर तो आ जाओ उत्तर प्रदेश में, नंगा करके वापस महाराष्ट्र भेज देंगे। राज ठाकरे यूपी बिहार में आ जाओ, आपकी सब गर्मी निकाल देंगे भाषा की, और क्या है नंगा करके भेजेंगे। अरे तुम ना नामर जैसे उधर बैठ के मत बोलो, यहाँ पर आओ फिर तुमको बता देंगे नंगा करके कैसे भेजते हैं ना, और भाषा की गर्मी क्या होती है यहाँ पर आके बताओ, बोल के दिखाओ, फिर पता चलेगा। तुमचे जे आहेत ना काही भडवे लोक भैये बोलतात ना, पण त्यांची काय अवस्था होते हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे। हे जे आहेत ना आत्तापर्यंत हे सगळे जे बोलणार आहेत ना हे सगळे नामर्दे आहेत। हे सगळे बोलतात ना ते हिजडे तरी बरे रे तुमच्यापेक्षा, ते तरी साला त्यांची तरी मी इज्जत करतो। आम्ही त्यांना हिजड हा शब्दच वापरत नाही ना, आम्ही पारलिंगी बोलतो।
पण कारण हिजडा हा शब्द आहे ना, मला असं वाटतं ह्यांच्यासारख्या लोकांवर ना लादला पाहिजे आणि ह्यांच्यासारख्या लोकांना हिजडा बोललं पाहिजे. माझ्या हिजडा बांधवांचं उगाच नाव खराब करतात हे हिजडा शब्द लावून. मला तेच मी तुम्हाला सांगायचं, मध्यंतरी पण एका व्हिडिओ बोलणार होतो. हिजडा म्हणजे खरं कोण, तर ते नाहीत ते आपले बांधव जे पोट भरतात स्वतःच, ते हिजडे नाही आहेत, ते आमचे पारलिंग आहेत. खरे हिजडे जे आहेत ना, ते इथे नामर्दासारखे जे बाहेर बसतात ना आणि बोलतात ना, दम नसतो इकडे येऊन बोलायचं ना, ते खरे हिजडे आहेत. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो ना, ही जी अर्धी काय आता बरळतात ना, बोलतायत ना, हे UP बिहारचे अर्धे नामर्दे आहेत, अर्धे हिजडे आहेत. आणि त्याच्याचमुळे ते लोक तिकडे बसून बोलतात. आमच्या दम आहे, आम्हाला तिकडे तुमच्या इकडे यायची गरजच नाही आहे. हा काय बोलतोय राज ठाकरेंना तिकडे येऊन दाखव. अरे काय तुमच्या राज्यात काय करून ठेवले तुम्ही? तुमचे लोक इकडे येतात, आम्ही कशाला झक मारले हो तिकडे? राज ठाकरेने जर का मनात आणलं तर एका दिवसात ही सगळी मुंबई आहे ना, UP आणि बिहार मुक्त करून टाकू शकते. पण आमच्या ते नसानसात नाही आहे. आम्ही प्रत्येकाचा आदर करतो. आमचा कुठला धर्माला जातीला विरोध नाही आहे. आमचा विरोध आहे ते तुमच्यासारख्या बांडगुळांना, तुमच्यासारख्या भैयांना. आणि तुमच्यासारख्या भैयांमुळे काही आमचे चांगले जे UP बिहारचे लोक आहेत ना, त्यांचे नावं खराब होतात. आणि त्याचमुळे मित्रांनो मी सतत सांगत असतो, मी आहे ना, हे जे आहेत ना UP बिहारचे जे असे भडवे आहेत ना, त्यांना भैया बोलतो. आणि जे आहेत ना ते आपले आहेत ना, जे आपल्या बरोबर असतात. एक व्हिडिओ मी दाखवणार शेवटी, जो एक भैया आहे पण तो आपल्या बरोबरचा आहे, त्याला मी भाईयो बोलतो. आणि त्याचमुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, हे जे काही असे लोक आहेत ना, जे राजसाहेबांनी पण सांगितलंय, यांच्या कानाखाली बसलीच पाहिजे. बरं, अजून एक असाच एक भडवा आहे भैया, तो त्याला अजून दाढी मिशी नाही फुटली, पण तरी तो काय बोलतोय बघा. राज ठाकरे का क्या बयान आया है कि बिहार और उत्तर प्रदेश से 48 ट्रेन हर दिन भर करके मुंबई आते हैं. मैं पूछना चाहता हूं कि राज ठाकरे के बाप का मुफ्त का खाना खाने जाते हैं या राज ठाकरे के घर में इन्होंने जाके अब झुग्गियां बना ली है? इनको तकलीफ क्यों होता है बिहार और UP के लोगों से? की तो अवकात आहे का राज ठाकरे की तरी? तो काय काय हे लोक बोलतात. आणि जे काय बोलले ते खरंच बोललेत. 48 ट्रेन हे तिकडून इथे रोजच्या येतात, खाली जातात जाताना. त्याचमुळे इकडच्या नागरिकांना रोजगार मिळत नाही. त्यात चुकीचं काय बोलले? आणि हा काय बोलतोय की हे काय राज ठाकरेच्या घरी खायला येतात का? काय हे लोक बोलतायत? हे काय हे ह्यांची लायकी आहे का? हे आपले जेव्हा कॅमेरा समोर येतात तेव्हा काहीतरी आपलं बरळतात, काहीतरी बोलून जातात आणि त्याच्यानंतर मग मनसेवाले आले की म्हणते का आपली ढाक घालून आपली माफी मागतात परत. काय ह्या लोकांना बोलायचं? ह्यांची खरं अवकात नाही यांच्यावर बोलायची. पण मला आहे ना तुम्हाला हेच सांगायचं आहे, ह्याच्यावर मी शेवटी बोलणार आहे की हे लोक आता का करतायत असं. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना पकडून बोलणं मला असं वाटतं हे सगळं चुकीचं आहे. आणि हे कारस्थान कोणाचं आहे? तर हे भाजपचं कारस्थान आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही समजायचं आहे मराठीच्या मागे खंबीरपणे उभा कोण होतं. ह्याच्या आधी पण होतं, राजसाहेबांनी 2008ला पण अशाच भूमिका घेतल्या होत्या. पण हे आत्ताच का होतं आहे? ह्यांची तोंडं आत्ताच का चालत आहेत? हे लोक आत्ताच आपल्यावर का टीका करतात? ह्यांना कोण पाठिंबा देत आहे? हे सरकार देत आहे. हे नीट लक्षात घ्या तुम्ही गोष्ट. आणि त्याचमुळे काँग्रेसच्या काळामध्ये पण राजसाहेबांनी हीच भूमिका घेतली होती, पण हे धरून गप्पा बसले होते. पण आत्ता ह्यांचे वर यायला लागलेत. हे एवढे आढळले ना ह्यांच्यातलं. आता हे काय ते साधू संत वगैरे असतात ना सगळे, ते ह्यांच्यातले अर्धे लोक साधू संत सगळे बिहार आणि UPचेच आहेत. हे काय एक साधू संत कोण आहे तो? मला असं वाटतं तुम्ही बऱ्याच लोकांनी बघितलं असेल. तो काय बोलतोय बघा. अभी महाराष्ट्र में एक लौंजड़ शुरू हो गई, बोले हिंदी भाषा नहीं बोलोगे तुम. अरे राम 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 राम. मैंने जितना बाला साहब ठाकरे साहब को पढ़ा है, बाला साहब ठाकरे साहब को मैं क्या कहूँ, एक ऐसा हिंदू सच्चा योद्धा. और उनके लोग अगर ये कहें कि हिंदी भाषा नहीं बोले जाएगी, नहीं मेरे प्यारे. हा बोलतो बाळासाहेबांनी कधीच असं मराठी बोला वगैरे असं बोलले नव्हते. ते सतत हिंदूंबरोबर असायचे. अरे जरा नीट बघ, काळ अभ्यास करा. हे अडाणी असतात ना, म्हणून त्यांच्यामुळे सांगावं लागतं मला. बाळासाहेबांनी पहिली भूमिका ही मराठीसाठी घेतली आहे. उठाव लुंगी बजाव पुंगी ही जी भूमिका आहे बाळासाहेबांची, ही जरा नीट बघ. ह्या साऊथ इंडियनला कसं पळून लावलं होतं आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या राज्यासाठी कसे कन्वर्ट झाले. तसं आत्ता महाराष्ट्रामध्ये मराठी झाला पाहिजे, पण होत नाही. मला असं वाटतं हे बाळासाहेबांनी पहिलं बाळकडू जे दिलं, मराठी चाललीच पाहिजे. आणि बाळासाहेबांचं शेवटपर्यंत मरेपर्यंत हेच होतं की महाराष्ट्रात मराठी चाललीच पाहिजे. तू काय भडव्या बाळासाहेबांना समजलास? काही विधानं करतात. आता एक बाई आहे, ती काय बोलली हे बघा. आज अगर पूरे बिहार के लेबर को हटा दिया जाए हर जगह से और सारे पूरे बिहारियों को वापस बुला दे, सारा स्टेट भूखा मरेगा. काम करने वाले आदमी नहीं मिलेंगे लोग को. ही म्हणते सगळ्यांना जर का काढलं तर हा भारतातलं कुठलं स्टेट चालणार नाही. अरे बाबा रे, तुम्ही जर का तुम्हाला काढलं ना तर भिकारी होताल तुम्ही. म्हणून तुम्ही त्या राज्यातून इकडे येत आहेत, आमच्या जीवावर जगतायत आणि तुम्ही आम्हाला सांगताय अरे आमच्याकडे काय पोरं नाहीत कामं करायला? आमची सगळी पोरं कुठल्या प्रकारची कामं करू शकतात. आज सकाळी दूधवाला, आज सकाळी पेपरवाला हा मराठी माणूस असतो. मराठी मुलगा पेपर टाकतो, मराठी मुलगा दूध देतो. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, कार गाडी धुतो, माझा भाऊ स्वतः, ह्या छोटे छोटे गोष्टी आहेत ना, हे मराठी माणूस करू शकतो. पण आज संभ्रम निर्माण करून ठेवला की मराठी माणूस हे छोटे छोटे कामं करू शकत नाही. आणि मला असं वाटतं एकदा तुम्ही जाच आणि तुम्ही निघाच, मग तुम्हाला दाखवतो आमचा महाराष्ट्र आम्ही कसा टिकवतो. याच्या आधी पण आम्ही मराठीच सगळे करत होतो. आता तुम्ही लोड होते आमच्यावर. आणि त्याचमुळे हिचं जे स्टेटमेंट
डेव्हलपमेंट आहे ना की सगळ्या राज्यातून जर का हे निघाले आणि मग कसा महाराष्ट्र चालेल किंवा कसा बाकीचे राज्य चालतील, हा तुझा गोड गैरसमज आहे. तुझ्या राज्यातल्या नेत्यांना तुम्ही अशी फायरिंग जी करतायत ना, हेच मला असं वाटतं तुम्ही तुमच्या राज्यातल्या नेत्यांवर केली ना तर साला तुमच्या राज्यात काहीतरी नोकरी येईल, व्यवसाय होईल आणि तुम्हाला भिकाऱ्यांसारखं दुसऱ्यांच्या राज्यात जावं लागणार नाही. यांच्या राज्यात काय कामं नसतात, अर्ध्यापेक्षा जास्त तर ह्यांचे यूट्यूबर्स आहेत. हे तुम्ही बघता ना त्यांचे काय काय जे हिंदी लोकांचे यूट्यूब चॅनल्स, मला असं वाटतं तुम्ही बंद करावं ते. ह्या लोकांना रोजगार आपणच देतो आहे. आपणच भाजी मार्केटमध्ये गेलो की मराठीकडे न जाता यांच्याकडे जातो. आपणच समोरच्याशी बोलताना कधीही मराठी नाही बोलत तर इंग्रजी बोलतो, हिंदी बोलतो. ह्या सगळ्या गोष्टी का करतो आहे आपण? आपल्याच महाराष्ट्रात आपणच संपवत आहे. तुम्ही हिंदी माझ्याशी बोलता, मी तुमच्याशी हिंदीच बोलणार. कुठलाही मराठी माणूस माझ्याशी मराठी बोलतच नाही. आणि तुम्ही अनुभव घ्या, प्रत्येक इकडच्या हिंदी लोकांना मराठी समजते. आपण जेव्हा मराठीत बोलतो तो आपल्याला हिंदीत का उत्तर देतो, पण मराठी त्याला समजते. आणि मला असं वाटतं आपण ही सुरुवात केली पाहिजे. हा व्हिडिओ तुम्ही बघताय ना, फक्त हा आत्मसात पण करा. कारण मित्रांनो कसं आहे ना, हे सगळ्या गोष्टी जे आता आपण पुरवतो, मी जसं यूट्यूबर्सचं सांगितलं, अर्ध्यापेक्षा जास्त यूट्यूबर्स हे त्यांच्या बाहेरच्या राज्यातलेत. आज मी तुम्हाला सपोर्ट करतो. तुम्हाला जर काही इच्छा असेल सांगा, तर हे आमच्यासारखे मराठी चॅनल तुम्ही पण सुरू करू शकता. मी तुम्हाला मोफत मदत करेल. तुम्हाला जे काय गरज लागेल, मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मला मेसेज करा. तुमच्या यूट्यूब सेटअपसाठी मी तुम्हाला मदत करेन. कसं काय बनवायचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. मराठी माणूस पुढे गेला पाहिजे या यूट्यूब क्षेत्रामध्ये पण, कारण ह्याच्यात भरपूर पैसा आहे मित्रांनो, पण सुरुवातीला नाही पण पुढे आहे. आणि त्याचमुळे हे बाकीचे लोक जे आहेत ते परराज्यातले हे यांचं चॅनल सुरू करतात. हे यांचे सबस्क्रायबर फॉलोअर झाल्याच्यानंतर हे ब्रँड घेतात. हे लोक ते पैसे कमवतात. आपणच मागे राहिलो आहे. आपलाच मराठी चॅनल कुठेच दिसत नाही आणि आपलेच मराठी लोक ह्यांचे चॅनल बघतात. आजही माझे बरेच लोक मराठी चॅनल बघतात हे आपलं, पण कोणी सबस्क्राईब करत नाही, फक्त बघून जातं. काय मी कधीच मी आजपर्यंत कधी बोललो नाही सबस्क्राईब करा. तुम्हाला करायचं असेल तर करा, पण मराठी माणसाला मला असं वाटतं जास्तीत जास्त त्यांचे व्हिडिओ बघा, त्यांना पाठिंबा द्या. बरं, आता काही जण आहेत जे आपल्या बाजूनी पण बोलत आहेत, जे UP बिहारचे आहेत, मला त्यांचं खरं कौतुक करावं वाटतंय. मला खरं असं वाटतं की हे अशा बरेच मी एक पण व्हिडिओ टाकला होता त्या सुनील शुक्लाच्या विरोधात UP बिहारवाला बोलला होता. तोही व्हिडिओ माझा 30,000च्या वर लोकांनी पाहिला. हे मला असं वाटतं हा जो व्हिडिओ बघा तुम्ही आता जो जास्त व्हायरल होतोय. छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के मालिक हैं. महाराष्ट्र में मराठी नहीं बोलोगे तो कहाँ बोलोगे? पाकिस्तान में मराठी उनकी माँ है और उनके माँ के साथ खिलवाड़ करोगे तो वो फिर बराबर लेंगे. मेरा महाराष्ट्र कर्मभूमि है, जन्मभूमि बिहार, आरा जिला, भिया, भोजपुर जिला. मैं तो सत्य के साथ हूँ ना. महाराष्ट्र में कमा रहा हूँ, खा रहा हूँ, महाराष्ट्र में रह रहा हूँ, तो मराठी बोलने में दिक्कत क्या और 4 लोग का सम्मान करने में दिक्कत क्या है? अगर 4 लोग का सम्मान करके मुझे बहुत चीज मिल रहा है तो मैं वो चीज दिखूंगा ना. मराठी मानुस तुम्हारे पास आ रहा है और बोल रहा है कि मराठी मध्ये बोल, तो वहाँ यही बोलना, हाँ दादा जय शिवराय. फिर देखो मराठी मानुस तुम्हारे साथ कितना अच्छा व्यवहार करते हैं. ह्या व्हिडिओमध्ये तो स्वतः सांगतोय काय कुठे पाणी मुरतंय, कुठे चुकतंय. तर ह्यांच्या राज्यातले लोक ह्यांच्या राज्यातल्या नेत्यांना, ह्यांच्या राज्यातल्या लोकप्रतिनिधींना विचारत नाहीत की आमचा रोजगार का नाही आम्हाला मिळते, आम्हाला इथे का नोकऱ्या उपलब्ध होऊन देत नाही, पण तिकडून आम्ही इथं येतोय आणि ह्यांच्यावर रुबाब करतो, म्हणजे आपल्यावर. तर तुम्ही हाच रुबाब जर का तुमच्या राज्यात केला तर तुमची राज्य नाही का मोठी होणार. हे सरकार ह्या माणसाला कळत असेल तर हे बाकीचे आडांचोट आहेत, जे भिकारी लोक आहेत. जे भिकारी का बोलतो मी, कारण तिकडून इकडे येतात, ह्यांना का नाही कळत आहे. आज एक यूट्यूबर आहे, मला एकाने व्हिडिओ पाठवला, काय बरं त्याचं नाव हर्ष राजपूत. तो भडवा, तो काय करतोय असं सगळ्यांचं काय एक इंटरव्ह्यू टाईप शूट केलं त्यांनी काहीतरी, आणि मराठी माणूस मारतो, मग त्याला त्याची म्हणजे मारतोय पूर्ण व्हिडिओमध्ये. बरं, तो काय बोलतोय, शेवटी एका घरात जातो मराठीच्या, तर त्याला घरात राहायला घर नसतं आणि त्याची बायको शेव वगैरे घालत असते. अरे तुमची अवकात काय आहे साला? तुम्ही तिथून इथं येतात 10,000 आणि 5,000साठी, तुमची ही अवकात, आणि तुम्ही काय सांगता आम्हाला? हां, हे तुमच्यावर जर का व्हिडिओ आम्ही बनवले ना तर भरपूर काय होऊ शकतं. मी दाखवायचा जर का प्रयत्न केला तर भरपूर दाखवेल. मला असं वाटतं जर का तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. हा कोण तो आहे ना हर्ष राजपूत, ह्याची अशी मारेल ना की मराठी माणसाच्या घरात काय आहे आणि या UP बिहारच्या लोकांच्या घरात काय आहे हे सगळं मी दाखवेल. तुर्तास सांगतो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त हा लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, आणि ॲज अ पार्ट 2 पाहिजे असेल तर मला मराठी बोलूवर तुम्हाला जे असे व्हिडिओ दिसत आहेत ते पाठवा. त्यांची मी रिॲक्शन म्हणजेच अशीच मारेल. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.